पालीचा श्री बल्लाळेश्वर. बल्लाळेश्वर हे रायगड जिल्ह्यातील पाली गावातील गणपतीचे देऊळ आहे. हे अष्टविनायकापैकी एक आहे. गणेश पुराणात अष्टविनायकातील तिसरा गणपती म्हणून पालीचा बल्लाळेश्वर ओळखला जातो. अष्टविनायकापैकी हा एकच गणपती असा आहे तो भक्तांच्या नावाने ओळखला जातो. अतिप्राचीन काळी कृतयुगात पल्लीपूर म्हणजेच पाली गावात कल्याणशेठ नावाचा वैश्यवाण्याचे दुकान होते. त्यांना बल्लाळ नावाचा मुलगा होता. बल्लाळचा ओढा गणेश पूजनात होता. गणेशाचे पूजन करण्यात तो सदैव आनंद घेत असे. बल्लाळला एवढा छंद लागला की गावातील सवंगड्यांना घेऊन तो दिवसभर खेळून मंडप तयार करून ईश्वरचिंतनात तहानभूक विसरत असे. मित्राच्या आईवडिलांना मात्र हे आवडले नाही. त्यांनी बल्लाळच्या वडिलांकडे तक्रार केली. लहान वयात आपल्या मुलाने सवंगड्यांनाही नादी लावले याचे शेठजींना विशेष दुःख झाले. बल्लाळला बदडून काढण्यासाठी संतापून त्यांनी हाती काठी घेतली व ते रानात निघून गेले. बल्लाळच्या वडिलांचा तो राग पाहून बल्लाळचे मित्र घाबरले व ते आपल्या घरी निघून गेले. रागाच्या भरात कल्याणशेठजींनी बल्लाळजवळ गेले व गणेशाची मूर्ती उचलून फेकून दिली. मंडपाची तोडमोड केली. तर ही बल्लाळ गणेश पूजनात दंग पाहून त्यांचा राग अनावर झाला. त्यांनी काठीने बल्लाळला एवढा चोप दिला की बल्लाळ रक्तबंबाळ झाला. त्याची शुद्ध हरपली. त्याच परिस्थितीत त्याला एका झाडाला बांधून शेठजी निघून गेले. काही तासाने बल्लाळ शुद्धीवर आला. लगेच त्याने गणेशाचा धावा सुरू केला. धावा ऐकून गणेशाने ब्राह्मण रूपात प्रगट होऊन बल्लाळला बंधमुक्त केले व कृपादृष्टीने त्याचे शरीर पूर्ण वध केले. तू दीर्घायुष्य होशील असा आशीर्वाद दिला. ते म्हणाले, बाळ तुला काय हवं ते माग. त्यावर बल्लाळने, गणेश देवा, आपण कायमच येथे वास्तव्य करावे व भक्तांची मनोकामना पूर्ण करावी. हा अवघा प्रदेश गणेशमय व्हावा एवढीच इच्छा आहे असे सांगितले. यापुढे मी बल्लाळ विनायक नाव घेऊन इथे कायमचे वास्तव्य करीन व भक्तांची मनोरथे पूर्ण करेन हे शब्द उच्चारून गणेशदेव अंतर्धान पावले. त्या जागी एक शिळा दिसू लागली. ती शिळा म्हणजेच आपण पाहतो ती श्री बल्लाळेश्वरांची मूर्ती. हे एक जागृत देवस्थान आहे आणि जी मूर्ती उचलून फेकून दिली ती श्री धुंडी विनायक मूर्ती म्हणून ओळखली जाते. प्रथम धुंडी विनायकाचे दर्शन घेऊन मग बल्लाळेश्वराचे दर्शन घेण्याची प्रथा आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, माहिती आवडली असेल तर लाईक कमेंट नक्की करा. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.